सर्वप्रथम मी आज या व्यासपीठावरून माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बाबासाहेबांनी समतेचा संघर्ष ज्या महाडच्या ऐतिहासिक चौदापायावरती करत देशाला दिशा देण्याचं काम जिथे केलं, नानासाहेब पुरोहितांच्या नेतृत्वाखाली ज्या भूमीत शेतकऱ्यांनी इंग्रजांची राजवट उलटून टाकण्यासाठी ऐतिहासिक जो सत्याग्रह केला आणि या भूमीच्या रक्षणासाठी 6 तरुणांचे रक्त ज्या भूमीत सांडले, अशा या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पितृतुल्य आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहणारे माझ्या वडिलांचे जुने सहकारी सन्माननीय आमदार शेखर काका निकम, आमदार अनिकेतभाई तटकरे, जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकरजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे काका आदरणीय हनुमंतजी उर्फ नानासाहेब जगताप, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाने, बाबाजी जाधव, रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाषजी निकम, दिलेशजी माडी, उपस्थित सर्वच सन्माननीय पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी, बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले माझे बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, दादा आज आपण माझा व माझ्या सहकाऱ्यांचा प्रवेश घेण्यासाठी या महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आलात। आपल्या सर्वांचे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या महाडच्या ऐतिहासिक भूमीत आपलं हार्दिक स्वागत करते। दादा, विधानसभेची निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला। या पराभवानंतरही संपूर्ण ताकदीने उभं राहण्याची जिद्द माझ्या व इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होती। या मतदारसंघाचा सर्वकष विकास व्हावा हा एकच केवळ मनात हेतू या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होता। जे सहकारी माझ्या वडिलांच्या सोबत काम करत होते ते सर्व माझे काका नानासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही विधानसभेची निवडणूक लढले। त्या सर्व सहकाऱ्यांना न्याय देता यावा यासाठीची ही भावना माझ्या मनामध्ये आणि त्याचबरोबर नेतृत्व करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये होती। या मैदानावरती उपस्थित आबांवर प्रेम करणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचा सल्ला होता की आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे। त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे आदरणीय चंद्रकांत बुवा जाधव यांचा आणि त्याचबरोबर चंद्रशेखर खानविलकर म्हणजेच आमचे बाबूशेठ, जे या माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी मध्यस्थीची भूमिका बजावत माझ्या व आदरणीय तटकरे साहेबांच्या मध्ये संवाद साधून आणला आणि त्याच माध्यमातून दादा आपली ती भेट झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना संस्थापक सदस्य म्हणून माझे वडील माणिकराव जगताप साहेब आपल्या सोबत होते। मध्य काळात काही वेगळे निर्णय जरी झाले असले तरी सुद्धा आबासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या कुटुंबासारखा आहे ही भावना माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कायमच राहिली आहे। तटकरे साहेबांबरोबर आणि आपल्याबरोबर संवाद झाल्यानंतर माझ्यासाठी कुटुंबामध्ये परत येत असताना
मला एक राजकीय वर्तुळ त्या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखं वाटतं. दादा, आपण आणि आदरणीय गडकरी साहेबांनी मला शब्द दिला की आपण दोघंही माझ्या पाठीशी माझ्या वडिलांच्या प्रमाणेच त्या ठिकाणी आपला आशीर्वाद कायम ठेवणार आहोत. त्यामुळे आपण द्याल ती जबाबदारी पेलण्याची ताकद निश्चितपणानं समर्थपणे पेलू शकेल, हा विश्वास मला आज या व्यासपीठावरून आपल्याला द्यायचा आहे. आज माझ्या मतदारसंघाचा कायात पालट करण्याचं जे आश्वासन मला आपण आणि गडकरी साहेबांनी दिलेलं आहे आणि जे आमचे सहकारी गेले 15 वर्ष कोणतीही सत्ता नसताना माझ्या कुटुंबासोबत राहिले, त्यांना न्याय देण्याचे तुम्ही मला कबूल केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे. आज या मतदारसंघामध्ये अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आबासाहेबांच्या आमदारकीच्या काळात सुरू झालेला काळ जलविद्युत प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर आहेच, पण त्याचबरोबर धरणाचं 10% काम अजूनही बाकी आहे. हे सर्व करून तालुक्यातला मोठा भाग आपल्याला मुलातीखाली आणण्याची खूप गरज आहे. आज दादा, महाड तालुक्यातील जनतेचा आणि आपल्या या पुणे जिल्ह्यासोबतचा एक मोठा ऋणानुबंध आहे. आमच्याकडचे अनेक लोक महाड, कोल्हापूर, माणगावमध्ये उद्योगधंद्यानिमित्त, शिक्षणानिमित्त आज पुण्यात राहत असतात. आज आम्हा महाडकरांची ही कायमची मागणी राहिली आहे की महाड तालुक्यातील शेवटे गावातून मडेघाट मार्गे वेल्ह्यातून नसरापूर येथे बाहेर पडणारा मार्ग हा निर्माण व्हावा. त्यासाठीही केवळ 4 ते 5 किलोमीटरचा नवीन रस्ता तिथे निर्माण